नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि सकाळी सकाळी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. मटकी जी आहे ती मोड आलेली होती छान आणि तिला मी हळद टाकून ना बॉईल करायला टोपात ठेवून दिलेली आहे. त्यानंतर इकडे ना डाळ धुवायला घेतलेली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत काही अशा टिप्स, स्मार्ट टिप्स, ज्यामुळे ना तुमची रोजची कामं जी आहेत ना ती खूप सोपी होऊन जातात आणि बऱ्याचशा कामांमध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्मार्ट वेली हँडल केलात तर तुमचा वेळही वाचतो आणि त्याचबरोबर ना चांगल्या गोष्टी आपण आयुष्यात जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकतो, यामुळे आपला फायदाही होतो. म्हणजे कधीकधी आपले पैसेसुद्धा बचत होतात, चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. तर तुम्हाला पुढे ब्लॉग जसं तुम्ही पाहाल तुम्हाला कळेलच या गोष्टी. तर इथे डाळ धुवून झालेली आहे आणि डाळीचं पाणी जे आहे किंवा तांदूळ धुतलेलं पाणी जे आहे तर ते मी ना असं फ्लावरिंग प्लांटला टाकते, जेणेकरून ना जे फ्लावरिंग प्लांट असतात ना त्याला अजून छान फुलं यायला लागतात. तर ही टिप्स जी आहे ना तर ती खूप महिन्यापासून मी फॉलो करते आणि जेव्हापासून ही टिप मला कळाली आहे तर मी फॉलो केली आणि तेव्हापासून माझ्या सदाफुलीला, गोकर्णाला ना खूप फुलं येतात. आणि इथे मी आता ना पीठ मळायला घेतलेलं आहे, म्हणजे स्वयंपाक पूर्ण करायचा आहे मला आणि नाश्त्याला आज चपाती भाजीच असणार आहे, म्हणजे मी वेगळा काही नाश्ता बनवणार नाही. आणि पीठ मळताना तुम्ही पाहिलं असेल की इथे ना मी अगदी व्हाईट कलरचं पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर हे काय आहे तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि खूप युजफुल आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. या हे मलाई जी होती दुधाची काढून ठेवली होती, पण सकाळपासून माझं थोडंसं स्वयंपाकाचं म्हणजे आज संडे असल्यामुळे कसं नॉनव्हेजचं वगैरे थोडंफार जेवण असतं, त्यामुळे वेळ मिळाला नाही. तर मग मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिली, पण आता फायनली काढले. म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात जी आहे तूप काढण्यापासूनच करूया आणि खूप सोप्या पद्धतीने काढते मी तूप. आणि काय करायचं, आता मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ही मलाई जी आहे ती टाकून घ्यायची आणि त्यासोबत बर्फाचे काही तुकडेसुद्धा टाकायचे आणि मिक्सरमधून 2-3 वेळा फिरून घ्यायचं थांबून थांबून. तर लोण्याचा गोळा जो आहे तो व्यवस्थित निघतो आणि त्यानंतर एखाद्या भांड्यात ट्रान्सफर करून त्याला जे आहे छान उकळी काढून घ्यायची. तुम्हाला पुढे प्रोसेस हे बघा, हे बर्फाचे तुकडे जे आहेत ते मी घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात काढून. त्यानंतर आपली जी साठलेली मलाई आहे दुधाची तर ती टाकून घ्यायची आणि ही मलाई जी आहे ना माझी तर 10 दिवसाची आहे ही. मिक्सरचं भांडं छान फिरवून घेतल्यानंतर थांबून थांबून थोडा वेळ फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता जी मलाई असते ना त्याचं स्ट्रक्चर जे असतं ना ते बदललेलं असतं. तर लोण्याचा गोळा जसा असतो ना तशाप्रमाणे ते दिसायला लागते. तर एका अशा एकदम ओपन भांड्यामध्ये म्हणजे परात वगैरे असेल किंवा मग असं वाडगं वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे आणि ही जी मलाई आहे ना मिक्सरमधल्या भांड्यातली सगळी काढून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे जर अशा प्रकारचं मिक्सर असेल किंवा मग ज्याला आपण रवी म्हणतो तर त्याच्याने ना घोळून घ्यायचं आहे छानपैकी. त्यानंतर तुम्ही बघू शकता ना लोण्याचा गोळा जो तो वेगळा होतो, असा अलगद तुम्ही हाताने काढू शकता. अशा प्रकारे तो गोळा तयार होतो आणि मग तो भांड्यामध्ये कुठल्याही स्टीलच्या टोपात किंवा कढईत वितळायला ठेवायचा आहे. आपण आता याचं तूप काढणार आहोत आणि जे पाणी शिल्लक राहिलं होतं ना म्हणजे लोण्याचा गोळा काढल्यानंतर जे पाणी शिल्लक राहिलं तर ते पाणी तुम्ही ना कणिक मळण्यासाठी वगैरे यूज करू शकता. तर तुम्ही मगाशी जे पाहिलं की मी पीठ मळताना कोणतं पाणी घेतलं तर ते हेच पाणी होतं आणि या पाण्याने जर तुम्ही पीठ मळलात आणि त्याची चपाती बनवली तर ती चपाती ना अगदी दिवसभर ना सॉफ्ट राहते, कुठेही ती कडक होत नाही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर बघा आपलं तूप जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि बघा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं भेसळ विरहित आपण तूप बनवलेलं आहे. कुठलीही प्रकारची भेसळ यामध्ये नाही आहे, अगदी शुद्ध असं तूप आहे. आणि 10 दिवसांमध्ये ना मी रोज दूध आणलं नव्हतं तर 10 दिवसांमध्ये पण 6 ते 7 वेळा 1-1 लिटर दूध आणलं होतं. म्हणजे रोज आमच्याकडे 1 लिटर दूध काही लागत नाही आणि त्यातून हे तूप तयार झालं. पाऊस जो आहे ना तो खूप जास्त प्रमाणात आहे. सकाळपासूनच पावसाची जी सुरुवात आहे ती झालेली आहे जोरदार. बघू शकता खूप पाऊस पडत आहे आणि लोलो आणि मी आम्ही दोघंही गेलो होतो खाली, कारण मला थोड्याशा गोष्टी घ्यायच्या होत्या. म्हणजे डीमार्टला जायचं चाललं आहे पण ते काही ठरत नव्हतं आणि आज जायचा विचार केला तर पाऊससुद्धा होता आणि मग हे म्हणाले की तुला जे काही लागेल ते इथूनच आण म्हणून. तर मग त्यासाठीच मी आणि लोलो खाली गेलो होतो, म्हणजे प्रज्ञेला स्कूलला ड्रॉप केली आणि तिथून मग आम्ही पुढे जात होतो. पण इतका भयंकर पाऊस चालू झाला ना बिल्डिंगच्या खाली पोचलो आणि की मग मला रिटर्न यावं लागलं, कारण लोलोला घेऊन ना मला कुठे जाता येत नाही पावसातून. आणि मग म्हटलं आता मला लागणाऱ्या गोष्टी होत्या, दूध वगैरेसुद्धा संपलेलं, बऱ्याच गोष्टी होत्या. तर म्हटलं काय करावं,
तर खूप दिवसापासून मी ना म्हणजे ऐकलंसुद्धा होतं आणि पाहतसुद्धा होती यूट्यूबवर वगैरे की फ्लिपकार्टवरनं वगैरे आपण स्वस्तामध्ये गोष्टी ऑर्डर करू शकतो. तर मी म्हटलं चला खूप दिवसापासून म्हणजे मी सर्चिंगमध्ये पण होते आणि ट्राय पण करायचा विचार करत होती की ऑनलाईन एकदा आपण वस्तू मागून बघूया कसा एक्सपिरियन्स येतो. म्हणजे कधी आपल्याला जेव्हा घाई गडबडीत असो आपण बाहेर जाणं शक्य नसेल किंवा मग कधी आपल्याला समजा असं पाऊस वगैरे असेल बाहेर पडता येत नाही आणि लगेच आपल्याला हवं आहे जागेवरती वस्तू, तर मग अशा वेळेला आपण ह्या गोष्टी ट्राय करू शकतो. म्हणून मी फायनली आज विचार करून ना ऑर्डर केलेलं आहे. तुम्हाला पुढे स्क्रीनवर दाखवेनसुद्धा मी की कशाप्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकता. तर तुम्ही नक्की बघा आणि आता मी ऑर्डर केलेलं आहे ऑलरेडी. तर आता बघू थोड्या वेळात म्हणजे 15 मिनटं मला 17 मिनटं दाखवत होतं. तर आता 15 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटापूर्वी ऑर्डर केली. तर मी आल्यानंतर तुम्हाला दाखवते माझा एक्सपिरियन्स कसा होता तो सुद्धा शेअर करते. आणि लोलोचं बघा काय चालले मध्ये मध्ये त्याचं असतं काय करायचं आहे. आणि चला आता बाकीची माझी कामं जी आहेत रुटीनची ती सुद्धा आवरून घेते. तर इकडे सामान येईपर्यंत वाट पाहण्यापेक्षा मला असं वाटलं सगळं घरातलं ज्या आहे गोष्टी त्या आवरून घ्यावा. तर लगेचच मी अंथरुणं वगैरे ना बेड खोलून ठेवून दिली आणि या कामात मला कधी कधी लोलूसुद्धा मदत करतो आणि मी मुद्दामून त्याला या गोष्टी करायला लावते. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं क्लिनिंगसुद्धा करून घेऊया, डस्टिंग करून घेऊया. म्हणजे आल्यानंतर जे काही आपल्याला पटकन बनवायचं आहे स्वयंपाकाचं काय राहिलं असेल ते, तर ते बनवता येईल. म्हणजे संध्याकाळीसुद्धा जेवणाची तयारी वगैरे असते तर थोडंफार आपण दुपारच्या वेळेला करतो किंवा मग ॲटलिस्ट थोडं प्रिपरेशन तरी करून ठेवतो. तर म्हटलं चला तोपर्यंत करेपर्यंत ना बेलसुद्धा वाजली आणि फ्लिपकार्टची माझी जी ऑर्डर होती ना मी केलेली मगाशी, तर तीसुद्धा माझी आली. आणि मला पण स्वतःला विश्वास बसला नाही. 15 ते 20 मिनटामध्ये ऑर्डर घरी आली. म्हणजे 17 मिनटं दाखवते तरी पण 20-22 मिनटामध्ये ती ऑर्डर आली. आणि तो मुलगा होता ना ज्याने तो ऑर्डर आणले तो पूर्णपणे बिचारा भिजला होता आणि त्याने मला ते पाकीट काढून दिलं ना, म्हणजे बॅग काढून दिली फ्लिपकार्टची ऑर्डरची माझी, तर तीसुद्धा पूर्णपणे भिजली होती. तो मला सांगत होता की हळूवारपणे तुम्ही मॅडम उचला नाही तर ते पूर्ण सगळं सामान खाली सांडेल. आणि लोलोचं इथे झालं की त्याला असं वाटलं मी काही खायला मागवलं म्हणून तो लगेच माझ्याकडे बघण्यासाठी आला. आणि तो मुलगा खूप भिजला होता त्यामुळे तो म्हणाला की मला एखादा कपडा असेल तर द्या, मला माझा मोबाईल पुसायचा आहे. सो बाहेर एक कपडा होता तर त्याला म्हटलं की तू घे तो कपडा आणि पुस त्याच्याने. आणि माझ्यासाठी ना फर्स्ट एक्सपिरियन्स होता असं काहीतरी सामान ऑर्डर करायचं. म्हणजे याआधी आपण वस्तू वगैरे अशा कपडे वगैरे किंवा एखाद्या घरातली वस्तू क्लिनिंगची वस्तू असं आपण ऑर्डर करतो म्हणजे ब्रश वगैरे काही XYZ. पण असं घरगुती ग्रोसरी किंवा व्हेजिटेबल्स फ्रूट्स असं माझं ऑर्डर करण्याचा हा फर्स्ट टाईम होता. सो माझ्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं ना नवनवीन गोष्टी ना आपण शिकल्या पाहिजेत. त्या शिकल्यानंतरच आपल्याला त्याचा ना अनुभव मिळतो आणि त्यातून कळतं ती गोष्ट चांगली आहे की वाईट. आता यामध्ये मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करेन की त्या वस्तू कशा होत्या, काय होत्या. म्हणजे तुम्हालासुद्धा ना जेव्हा कधी असं अर्जंटमध्ये काही ऑर्डर करायचं असेल, म्हणजे बऱ्याचदा होममेकर्स असतात त्यांची मुलं खूप लहान असतात. म्हणजे आता लोलोसुद्धा लहानच आहे, पण अगदी ताणी बाळं असतात, त्यांना बाहेर खाली उतरता येत नाही, जाता येत नाही, पावसा पाण्यातून तर खूपच वांदे होतात. तर अशा वेळेला या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता. आणि माझासुद्धा पहिलाच वेळ होता त्यामुळे मी सुद्धा घाबरत छोट्याच अमाऊंटची ऑर्डर दिली होती. म्हणजे एक 410 रुपयाची अशी काहीतरी ऑर्डर होती आणि बघा तुम्ही बघू शकता मला जे मागवायचं होतं ना ते अगदी व्यवस्थित आलं होतं. तर खास करून ना माझं वॉशिंग मशीनचं लिक्विड संपलं होतं आणि दूध संपलं होतं. काही भाज्यासुद्धा मला हव्या होत्या. त्यासाठीच मग मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं आणि क्वालिटी ना एक नंबर होती. म्हणजे आपण बाजारात बाहेर जाऊन जरी ना भाज्या निवडून आणल्या ना तरी इतक्या चांगल्या क्वालिटीच्या मिळणार नाही, इतकी चांगली क्वालिटी होती. आणि 9 रुपयामध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो सगळं काही बऱ्याच गोष्टी मिळतात. आपण फक्त चेक करत राहिलं पाहिजे किंवा कधी-कधी आपल्याला नोटिफिकेशनसुद्धा येतं आणि ह्याच्यावर डिस्काउंटसुद्धा तुम्हाला मिळतो. म्हणजे माझं 510 की 512 असं बिल झालं होतं आणि त्याच्यावर मला ₹100 डिस्काउंट मिळून मग बाकीचे पैसे पे करून ही माझी जी ऑर्डर होती ना तर ती आलेली होती. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नवनवीन गोष्टी शिका. स्मार्ट वेनी गोष्टी हँडल करायला शिका. मला सुद्धा ना ₹10ची गोष्टसुद्धा ना खाली जाऊन म्हणजे बाजारात जाऊन विकत घेऊन यायलाच आवडते. म्हणजे तशा प्रकारची शॉपिंग करायला आवडते. पण कधी-कधी आडल्या वेळेला किंवा अगदी घाईघाईमध्ये ना या गोष्टी आपण नक्की ट्राय करू शकतो.
तर थोडासा आराम केला आणि मी संध्याकाळी आता म्हटलं चला दूध गरम करायला ठेवूया. चहा पियायचा होता कारण चहाशिवाय माझी संध्याकाळ काही सुरुवात होत नाही. सो लगेच चहा ठेवला आणि थोडंफार स्वयंपाकाचं आवरलं. आणि आज हे गेले होते गावी, म्हणजे ह्यांना काही विधीसाठी, म्हणजे कार्यविधीसाठी गावी जायचं होतं. सो ते गेले होते संध्याकाळी गावी आणि माझ्याकडे बराच निवांत वेळ होता. माझा भाऊ येणार होता आणि त्यालासुद्धा यायला बराच वेळ होता. म्हटलं चला त्या वेळेमध्ये ना आपण हे काम करून घेऊया. आणि असं सगळ्यांचं स्वप्न असतं की आपलं किचन खूप सुंदर दिसावं, छान दिसावं, नीटनेटकं दिसावं. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतो आणि आपल्या सगळ्याच बायकांना ना घर सजवायला प्रचंड आवडतं. मग ते किचन असो, हॉल असो, बेडरूम असो किंवा अगदी छोटं धाब्याचं घर असू दे, तर सगळ्यामध्ये आपल्याला आनंद असतो. आपण बायका असतोच इतक्या समजदार. आणि त्यामुळेच ना मी आमच्या चाळीच्या घरामध्ये राहत होती ना, तेव्हाच ही ना लाईट जी आहे ना, पट्टी लाईट मी आणली होती. पण तेव्हा नंतर आम्हाला असं कळत होतं की आमचं कदाचित म्हणजे हे होणार आहे, म्हणजे शिफ्टिंग आम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे मग मी ती तशीच ठेवली आणि त्यानंतर मग आम्ही आधी रेंटच्या घरात जिथे होतो, तर तिथे मी ती लाईट फिक्स केली होती आणि खूप छान किचन दिसायचं. आणि ऑफकोर्स मला यूट्यूबचे व्हिडिओ शूट करण्यासाठी सुद्धा त्याची हेल्प व्हायची. त्यामुळे मी तिथे लावली होती. पण जेव्हा आता ह्या रूममध्ये शिफ्ट झालो, तर ती मी लाईट जी होती ती काढून आणली आणि म्हटलं चला इथे लावून घेऊया. आणि त्यासाठीचा माझा हा स्ट्रगल चाललेला. आणि ऑलरेडी मी तिला लावली होती ना, त्यामुळे ना मला वाटतं तिच्यावरती धूळ वगैरे किंवा तेलकटपणा जमा झाला होता. त्यामुळे ती इथे काही चिपकत नव्हती जसं मला हवी तशी. त्यानंतर मग म्हटलं चला एक लास्ट ट्राय करूया आपण अशा पद्धतीने टाईल्सवरती, म्हणजे लादीवरती चिपकून. तर त्याच्याने मग ती फायनली चिटकली आणि मला खूप आनंद झाला. मी थोडंसं चिटकून बघितलं आधी, कारण मला असं झालेलं की ती कधी मी चिटकवून ऑन करते लाईट, कारण आपल्यालाही थोडं छान वाटतं काम करताना स्वयंपाकघरामध्ये. कोणाला असं वाटत नसतं की आपल्या आजूबाजूचं वातावरण छान असावं, ॲटमॉस्फिअर ज्यामध्ये आपल्याला काम करण्याची ना एक आवड निर्माण व्हावी. तर बघा फायनली माझं ना चिपकवून झालं होतं आणि बघा हे असं दिसत होतं माझं किचन. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण ना नेहमी ट्राय केल्या पाहिजे. अगदी 300 रुपयामध्ये ना इतकं सुंदर किचन झालं होतं आणि ते सुद्धा हे दुसरं वर्ष होतं ही लाईट यूज करण्याचं. तर चला आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला बाय.